अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं असलं तरी सुद्धा अजूनही 5 ते 8 एकरावाला शेतकरी, 8 ते 12-15 एकरावाला शेतकरी सोयाबीन विकायचा आहे। याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांना आशा आहे की सोयाबीनचे भाव वाढतील। तर एकंदर व्यापार काय म्हणतो, बाजार अभ्यासक काय म्हणतात आणि भाव वाढू शकतील का, याविषयी थोडक्यात आणि सोप्या भाषेत बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षीपासून तर आतापर्यंत त्या सोयाबीनच्या भावामध्ये फार तेजी मंदी आपल्याला बघायला मिळाली नाही। म्हणजेच काय, फार चढाव उतार बघायला मिळाला नाही। आता मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता की कुठल्या तरी पांढऱ्या फुलाची सोयाबीन आहे वाशिमच्या मार्केटमध्ये आणि त्या ठिकाणी मग 8,000चा 8,500चा भाव। तर तो शेतकऱ्याची लूट कशी करायची उद्या बियाण्याच्या माध्यमातून त्याचा एक प्रकार होता। आता एकंदर भाव काय चालू आहेत मार्केटला, तर 3500, 3800, 4000, 4200 अशा पद्धतीने मार्केटला दर चालू आहेत। परंतु आता बाजार अभ्यासक का म्हणतात दर नेमके वाढणार, त्याचे नेमके कारण काय आहेत? तर पहिलं कारण म्हणजे काय की बा भारत देशाचं वार्षिक उत्पादन किती आहे सोयाबीनचं, मागच्या वर्षी किती होतं, तर मागच्या वर्षी 110 लाख टनावर आपलं उत्पादन थांबलं होतं किंवा स्थिरावलं होतं। या वर्षी ती परिस्थिती आहे का, तर नाहीये। या वर्षी आपलं उत्पादन किती टनावर थांबेल, तर 90 ते 95 लाख टनावर थांबेल। बरे 90 ते 95 लाख टनावर का थांबणार आहे? कारण मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जे यील्ड आहे, जे उत्पादन आहे ते कमी आलेलं आहे। त्याचं कारण काय, तर मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, नुकसान झालं त्याच्यामुळे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की जवळपास आपल्या सोयाबीनचं बरंचसं क्षेत्र हे मकानं व्यापलं, त्याच्यामुळे 4-5% आपला पेरा सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेला आहे। या उलट दुसरं जर बघायला गेलो आपण, तर नाफेडचा जो भाव आहे तो 5,300 काहीतरी रुपये सरकारनं ठेवलेला आहे। त्यामुळे आता नाफेडची खरेदी सुद्धा सुरू झाली किंवा होतीये। तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण आपलं सोयाबीन नाफेडलाच घालावं। त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी कशी येईल, त्याच्यावर सगळ्या गोष्टीचा आपण लक्षपूर्वक ध्यानपूर्वक त्या सगळ्या गोष्टी कराव्या। आणि जे बाजार अभ्यासक आहेत किंवा जे सूत्र आहेत, सोकॉल ज्या बातम्या व्हायरल होतात वगैरे किंवा काही लोकांचा याच्यात अभ्यास आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मार्च पर्यंत 5,800 रुपयापर्यंत सोयाबीन जाऊ शकतं। आता हवामानाचा असो का भावाचा असो, भावांनो हा एक अंदाज असतो, या अंदाजामध्ये काही होऊ शकतं। त्याच्यामुळे मी हे मत सांगितलं हे ठामच आहे, मार्च मध्ये मला सोयाबीन ठेवायचीच आणि ते 6,000 जाईल अशातला भाग नाही। एकंदर आपण तुम्हाला काय हुशार करतोय की बाबा उत्पादन कमी आहे, नुकसान झालं होतं, मागच्या वर्षी तुलनेत पेरा कमी आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत आपलं उत्पादन कमी होणार आहे, अशा पद्धतीने सगळा हा विषय असतो। त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट वायदे चढे आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये। आणि दुसरं म्हणजे काय निगेटिव्ह असं आहे की आपल्याकडनं जर एक्सपोर्ट जर वाढला, मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयाबीन वगैरे जर का निर्यात जर झाली, तर इथं बाजारामध्ये पोकळी निर्माण होते आणि आपल्या शेतकरी बापाला चांगला भाव मिळतो। परंतु सरकार कापूस असेल किंवा सोयाबीन असेल याच्यामध्ये जाणीवपूर्वक शेतकरी मातीत घालायचं काम करता हे आपण वारंवार बघतो आहोत। म्हणजे एकंदर हा जे तुम्हाला अंदाज मी दिलेला आहे, या अंदाजाच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे सोयाबीनला येत्या काळामध्ये एक चांगला दर मिळू शकतो, अपेक्षित दर शेतकऱ्यांना मिळू शकतो। सोयाबीन हे नाफेडच्या थोडं पुढे चालू शकतं। तुम्हाला काय वाटतं या कमेंट्समध्ये? शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेले बेल आयकॉन दाबा। सध्या मी माझं व्हिडिओचं लोकेशन दररोज तुम्हाला बदलताना दिसतंय, तर मी थोडा राजस्थानमध्ये फिरायला आलोय। धन्यवाद।